गुड इव्हिनिंग. पहा, आज आपण पुन्हा संख्येची मांडणी, संबंध, सूत्र ओळखणे किंवा प्रश्नचिन्हाची जाती, संख्या ओळखणे या टाईपचे राहिलेले प्रश्न पाहणार आहोत. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला 4 आकृत्या दिसत आहेत. प्रत्येक आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहेत. 3 त्रिकोणामध्ये 3 संख्या आहेत. आता यातला संबंध सांगा. इथं संख्या 7 आहे, इथं संख्या 9 आहे आणि इथं संख्या 11 आहे. म्हणजे किती संख्या वाढली रे? 7 अधिक 2 9 आणि 9 अधिक 2 11, म्हणजे 2 चा फरक आहे. आता इथं बघा, 13 आणि 2 15 आणि 15 आणि 2 17. इथं बघा, 22 आणि 2 24 आणि 24 आणि 2 26. मग इथं 30 2 मिळवले की 32 आणि 32 2 मिळवले किती येणार? मग इथं 34 येणार. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. हा सोपा प्रश्न होता की नाही. आता दुसरा पहा. बघा पटकन. तुम्ही ही आडवी ओळ पहा. आडव्या ओळीतील ह्या 4 संख्या पहा. पर्याय क्रमांक 3 16. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3. आडवी ओळ पाहिली तर ह्या 3 आणि 5 ची बेरीज 8 येते पहा. पुन्हा 5 आणि 8 ची बेरीज किती येते? 13. तशीच आता उभी ओळ पहा. उभी अशी उभी ओळ पहा. 2 आणि 7 ची बेरीज बघा 9 आली. म्हणजे 7 आणि 9 ची बेरीज खाली किती यायला पाहिजे? 16. पर्याय क्रमांक 3 बरोबर. चला पुढचा प्रश्न घ्या. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा, कारण सांगा. संख्येचे घन दिलेले आहे. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64. मग 125 कोणाचा घन आहे? 5 चा. पर्याय क्रमांक 1 बरोबर. चला पुढचा प्रश्न. कच्चं काम करा. हातामध्ये पेन वही. पर्याय क्रमांक 31. पर्याय क्रमांक 31. हा, कसं काढलं सांगा. वर्गांची बेरीज. वर्गांची बेरीज मध्ये दिली आहे. सांगा. 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16. किती आली बेरीज? 29. मध्यभागी 29 आहे. 1 चा वर्ग 1 प्लस 0 चा वर्ग 0 आणि 5 चा वर्ग 25. किती आली बेरीज? 26. मध्ये संख्या आहे. तसं 3 चा वर्ग 9 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 5 चा वर्ग 25. 25 आणि 4 29 आणि 9 किती? 38. पर्याय क्रमांक 1 बरोबर. चला पुढं. आता हे तर थोडासा मी बदल करतो. इथं जे 11 आहे का नाही मध्यभागी, तिथं 10 करतो. आता बघा बरं.
आता आडव्या ओळीतील वर्तुळा बाहेरच्या संख्यांची वजबा किती येईल रे? पर्याय क्रमांक 3 सर 13. बरोबर, पर्याय क्रमांक 3 13. आडव्या ओळीतील वर्तुळा बाहेरच्या संख्यांची वजाबा किती? 12तून 5 वजा करा 7. आणि उभ्या ओळीतील वर्तुळा बाहेरच्या दोन संख्यांची वजाबा किती येते? 10तून 7 वजा करा 3. आणि या दोघांची बेरीज मध्ये वर्तुळातली संख्या आली बघा. तसंच इथं 11 आणि 4 ची वजाबा किती? 7. आणि 16 आणि 8 ची वजाबा किती? 8. आणि या दोघांची बेरीज किती येणार मग? 15. 15. बघा मध्यभागी 15 आहे. तसे तर 9 आणि 5 ची वजाबाकी 4. आणि या 15 ची आणि 6 ची वजाबाकी 15तून 6 वजा करा 9. आणि 4 आणि 9 ची बेरीज किती मग? 13. पर्याय क्रमांक 3. बरोबर. आता ह्या जवळ का बघू. कच्चं काम करा. इथं 27 आहे, इथं 15 आहे, इथं 33 आहे. या तीन संख्येवर 156 कसे येते बघा बरं. आता तुम्हाला मी सांगतो 27च्या उलट काय रे? अंश छेदाच्या एकक दशकच्या आदला बदल करा. 27च्या उलट काय? 72. 15च्या उलट किती? 51. आणि 33च्या उलट 33 आहे की नाही? आता ह्या तीन संख्यांची बेरीज करून बाकी देते 156. हा. मग आता आता 73च्या उलट किती? 37. 21च्या उलट 12. आणि 52च्या उलट 25. एकच मिनिट ते खाली येतो. अधिक 25. पर्याय क्रमांक 3. करा ह्या तीन संख्यांची बेरीज. पर्याय क्रमांक 74. पर्याय क्रमांक 3. बरोबर. 74 पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न. वर्तुळा बाहेरच्या 4 संख्येवरून वर्तुळाच्या आतील संख्या येते. त्यासाठी नियम शोधून काढायचा. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कारण 17 आणि 4 अधिक 7 ची बेरीज 11. 17 वजा 11 6. पहिल्या वर्तुळात सांगा कसे येणार. सर मी सांगू का? वर्तुळा बाहेरच्या संख्यांची बेरीज 10 आणि 9 किती? 19. सर मी सांगू का? महिमा कशी दे? 16 आणि 11 ची बेरीज किती येणार? 27. आणि या दोघांची वजाबाकी किती येणार? 8. 8. तसं ह्या 14 आणि 15 ची बेरीज किती? 29. आणि आडव्या 8 आणि 12 ची बेरीज आणि ह्या दोघांची वजाबाकी 29. 9. तसं बरोबर आहे. तसं इथं ह्या 9 ची 8 ची बेरीज किती?
17 17 17 आणि 7ची बेरीज 11. 11 या दोघांची वजाबाकी 6. 6 पर्याय क्रमांक 3. सर माझं वेगळ्या पद्धतीने येते. हा कोणती सांग तुझी? तर 16 आणि 9 मधला फरक 7चा हम्म, आणि 11 आणि 10 मधला फरक 1चा. 7 बरोबर. अधिक 1 बरोबर 8. हा 8 बरोबर. आणि 15 मधला फरक 7चा हा, आणि 14 आणि 12 मध्ये फरक 2चा. 7 आणि 2 9. मग बरोबर 8 आहे. आणि 4 मध्ये फरक 4चा आणि 7 आणि 2 मध्ये फरक 2चा. 4 आणि 2 6. व्हेरी नाईस. असं पण येतंय. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. इथं बदल करूया. इथं जे बेंच आहे का नाही, ते 81 करू. 81. दिया माईक बंद कर दिया. हा. आता ज्यावेळेस काहीच नियम सापडत नाही त्यावेळेस आपण दिलेल्या सर्व संख्यांचा चढता क्रम लिहूया. सांगा या वर्तुळाचं जे चक्र आहे ह्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कुठली रे? 81. तर 81. पर्याय क्रमांक 3 135 सोडवलं का? बरोबर आहे. हा चला 81 पेक्षा मोठी संख्या कोणती सांगा? 102. 102 100. त्यापेक्षा मोठी 120. हा आता याच्यामध्ये त्याला जागा ठेवूया. त्यापेक्षा मोठी 147. त्यापेक्षा मोठी 156. त्यापेक्षा मोठी 162. आणि त्यापेक्षा मोठी 165. आता यांच्यातला फरक काढा भाऊ. किती येतोय फरक? आता ह्या दोघात कितीचा फरक येतो रे? 3चा. 56 आणि किती 62? 6. 27 आणि किती 56? 9. 3चा जोडा तयार झाला बघा. मग इथली संख्या काढायची का नाही आपल्याला? तर इथं 3 चौक 12 फरक येणार. इथं 3 पाची 15 येणार. 3 सक 18 आला बघा. 18 2 20 आणि इथं 21 येणार. 81 आणि 21 बघा 102. हा आता बघा 147 मधून 12 वजा करा किंवा 120 मध्ये 15 मिळवा. 135 आणि 135 मध्ये 12 मिळवलं की 147. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. फरक 3च्या पटीतला येतोय. चला पुढचा प्रश्न 9वा. ह्या टाईपचा मगाशी एक आपण प्रश्न सोडवलेला होता. अनुष्का कसबे. हा सांगा अनुष्का. सर पर्याय क्रमांक 2 बेरीज दिली आहे. काय केलंय? सर बाहेरच्या संख्यांची बेरीज मध्ये दिली आहे. आहे का बेरीज? बर मी दुसऱ्यात बघतो. 40 50 60 70 78. कुठे रे दुसऱ्यात कुठे ती बेरीज? तर पर्याय क्रमांक 4 125 41 आणि 16 किती? 57 ना. 57 आणि 22 किती? 67 77 79. इथे 79 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 125 तर पर्याय क्रमांक 1 89. हा 89 बरोबर आहे. कसं सांगा बघू? कडेच्या अंकांत
अंकांमधील दशक व एकक स्थानच्या अदला बदल करून त्यांची बेरीज मध्ये दिली. हा आता इथं 32 मध्ये उलट करा 23. 55च्या एकक दशकच्या अदला बदल 55च आहे की नाही आणि 23च्या अंकाच्या अदला बदल केल्यावर 32. बाकी ते 5 आणि 3 8 आणि 2 10 हा चला 1 3 आणि 3 6 आणि 5 11 आले 110. आता इथं बघा 21च्या उलट काय होणार 14. 16च्या उलट 61. आणि 22च्या उलट 22. 22. 4 आणि 1 5 आणि 2 7 6 आणि 2 8 आणि 1 9 आले 97. आता 27च्या उलट किती 72. 40च्या उलट किती 4 आणि 31च्या उलट किती 13. करा हे तीन संख्यांची बेरीज 4 आणि 2 7 आणि 3 9 89. हा 89 7 आणि 1 8 आहे की नाही. पर्याय क्रमांक 1. पुढं प्रश्न 10वा. सर पर्याय क्रमांक 2 सही धडस. हा पर्याय क्रमांक 2 सही धडस. पर्याय क्रमांक 2. हा सांग सई. तर पर्याय क्रमांक 2 नाही मग 17 वजा 9 करायचं आणि 15 वजा त्यांचे हा, जे संख्या नाही, लगतच्या संख्यांच्या जोड्या घेतल्या की नाही. मग 17तून 9 गेलं मध्ये दिले 8 आणि 15तून 8 गेलं 7 आणि या दोघांची बेरीज किती मधली संख्या 15. दुसऱ्या बघा वर्तुळामध्ये 21तून 12 गेलं 9 19तून 13 गेलं 6 आणि ह्या दोघांची बेरीज सुद्धा मधली संख्या 15 आली. पहा 18तून 15 गेलं 3 20तून 7 गेलं 13 आणि ह्या दोघांची बेरीज 16. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न. सर पर्याय क्रमांक 4 सही धडस. पर्याय क्रमांक 4 सई दडस. बरोबर सांग सई. कडाच्या संख्यांची बेरीज जी येते ती त्या संख्येचा वर्ग मध्ये दिलाय. सर 42 अधिक 37 अधिक 42. बघा कडच्या संख्यांची बेरीज 7 आणि 2 9 2 11 हा चला 1 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 4 तर वर्ग नाही वर्गमूळ. हा 121 च वर्गमूळ येते या 121 च वर्गमूळ किती येते 11. आता इथं करून बघूया आपण 95 अधिक 29 आणि अधिक 72. 196. 5 16 हा चला 1 9 1 10 2 12 9 19 आणि 196 कुणाचा वर्ग आहे 14चा. 14.
वर्गमूळ 14. तसे तर 82 अधिक 39 अधिक 23 144. 3 14 1 8 1 9 10 11 12 13 14 आणि मग 144 वर्गमूळ किती? 12. 12. पर्याय क्रमांक 4 बरोबर. चला पुढचा प्रश्न 12वा. बघा कडच्या संख्येवरून मध्य संख्या कशी आली? एकाहत्तर आणि 43 ची बेरीज किती येते रे? 71 अधिक 43 114 ना? 114. आणि ह्या 114. 63 आणि 27 ची बेरीज किती येते? 63 अधिक 27 90. 90. आणि या दोघांची वजाबाकी किती आली? 24. 24. आता आपण शेवटच्या पर्यायात बघूया. शेवटच्या आकृतीत 51 आणि 34 ची बेरीज किती? 4 आणि 1 5 5 आणि 3 8 85 45. आणि ह्या 85 आणि 34 ची बेरीज करून बघा. 122. 80 90 100 122. आता ह्या दोघांची वजाबाकी 37. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 37. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 13वा पहा. वरच्या दोन पर्याय क्रमांक 2 50. बरोबर. कसं केलं रे? पहिल्या आकृतीत 7चा वर्ग 49 प्लस 4 53 आणि दुसऱ्या आकृतीत 9चा वर्ग 81 प्लस 87 तसंच शेवटच्या आकृतीत 7चा वर्ग 49 म्हणजे पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येचा वर्ग मिळवला. 81 आणि 6 87. तसं इथे 1 मध्ये 7चा वर्ग मिळवायचा. मग 1 आणि 7चा वर्ग 49 यांची बेरीज. 49 1 मिळवा 50. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. प्रश्न 14. पर्याय क्रमांक 4. 4. कोणी सांगितलं? सिद्धी ढोक. पर्याय क्रमांक 4 अनुष्का कसबे. हा सिद्धी सांगता. सिद्धी सांग कसं काढलं? बाहेरच्या अंकांची बेरीज 6 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 बरोबर 15. 15 गुणिले 4 60. 6 आणि 2 8 8 आणि 3 11 11 आणि 4 15. कडच्या अंकांची किंवा संख्यांची बेरीज 15 आणि 15 ला 4 न गुणलं की मधले संख्या 60 आली. बरोबर. चला दुसऱ्या आकृतीत सांगा. 1 आणि 4 5 5 आणि 3 8 8 आणि 2 10. 10. 4 न गुणायचं 10 चौक 40. पुन्हा 20 अधिक 15 35. 35 आणि 3 38 आणि 20. 47. 47. 47 गुणिले 4 188.
पर्याय क्रमांक 4. छान. चला पुढचा प्रश्न. सर पर्याय क्रमांक 3 70. पर्याय क्रमांक 3 सर महिमा रेल्वे पर्याय क्रमांक 3. हा महिमा सांग. थांबा, महिमाने अगोदर उत्तर सांगितले. सांग महिमा. सर 14 आणि 14 वजा 6 केल्यास 8 आणि 9 वजा 2 केल्यास 7. मग 8 7 56. 9तून 2 वजा केलं 7 आणि 8 आणि 7 चा गुणाकार 56. समोरासमोरची वजाबाकी आणि त्यांचा गुणाकार ना. हो. 12तून 5 वजा केलं किती येणार? 11तून 3 केलं आणि 11तून 3 वजा केलं 8 आणि 8 7 56. 11तून 4 वजा केलं 11तून 4 केलं 7 आणि 20तून 10 मग 7 10 10 आणि 10 7 70. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 3 24. कोणी सांगितलं नाव सांगा. आर्य मँकर. हा सांगा. सर पर्याय क्रमांक 3 थांबा, आर्या सांगते. 64चं घनमूळ 4 आणि 324चं वर्गमूळ 18 आणि 18 आणि 4 ची बेरीज 22. म्हणजे एकाचं घनमूळ आणि एकाचं वर्गमूळ आणि त्या दोघांची बेरीज. आता 27 कोणाचा घन आहे? 3चा. 3 आणि 529 कोणाचा वर्ग आहे? 23चा. त्या दोघांची बेरीज 26. 529 कोणाचा घन आहे? 5चा. 5चा. आणि 361 कोणाचा वर्ग आहे? 19चा. 19 आणि 4 ची बेरीज किती? 19 आणि 5 24. पर्याय क्रमांक 3. व्हेरी नाईस. सर पर्याय क्रमांक 1 सही दडस. हा सही सांग. सर कडाच्या संख्यांची बेरीज केली आणि गुणवले. बर 12 आणि 28. पर्याय क्रमांक 40 आणि 14 54. आणि त्याची किती पट केली? 3 पट. 3 पट. 12चा 1 3 5 15 आणि 1 16. बरोबर. आता इथं 36 आणि 21 46 56 57 57 आणि 11 58 68 ना गुणिले 3 3 8 24 चला 2 3 6 18 आणि 2 20. करेक्ट. मग 34 आणि 20 44 54 54 आणि 12 64 65 66.
माग 3 न गुणलं तर 3 3 स 18 चला 1 3 स 18 आणि 19 पर्याय क्रमांक 1 बरोबर. चला नेक्स्ट. सर पर्याय क्रमांक 3 65 महिमा कसबे. हा सांग महिमा. तर कडेच्या संख्यांची बेरीज करायची आणि जी उत्तर येतं त्याची त्या अंकांच्या आदला बदल मध्ये. बर 12 आणि 15 किती ग? 27 27 आणि खाली 16 27 हे खालची बेरीज 30 ना आणि वरची बेरीज 27 हा 27 आणि 30 57 मध्ये 7 दशक लहाना आणि 5 एक लहाना म्हणजे उलट केलं 75 बरोबर आहे. आता 20 आणि 13 33 33 आणि 11 43 44 आणि 8 19 52 मग 52 च्या उलट करा 25 25 16 आणि 18 34 34 आणि 10 44 44 आणि 12 56 ना आणि 56 उलट करा 65 पर्याय क्रमांक 3 करेक्ट. पर्याय क्रमांक 2 27. बरोबर. कुणी सांगितलं? स्वरा. पर्याय क्रमांक 27. स्वरा सांगितलं तिने उत्तर दिले. स्वराला सांगू द्या. सांग स्वरा. कडेच्या अंकांचा गुणाकार भागिले 10. बर 5 8 आणि 7 चा गुणाकार. 5 8 40 आणि 40 गुणिले 7 किती 280 आणि याला 10 न भागलं 28 0 ला 0 गेलाय की नाही. कडेच्या अंकाचा गुणाकार 6 चोक 24 आणि 24 5 किती 120 10 न भागलं तर 0 ला 0 गेल्यावर राहिले किती 12 9 त्रिक 27 27 आहे 270 त्याला 10 न भागलं 0 ला 0 गेलं राहिलं किती 27. अगदी बरोबर. प्रश्न 20वा 25च प्रश्न आहे आज जास्त नाही. सर पर्याय क्रमांक 3 30 महिमा कसबे. मला तर आता असं वाटायला लागले बरं का पर्याय क्रमांक NMEच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील पहिले 3 क्रमांक आपल्या ग्रुपचे असणार. थोडी छान तुम्ही उत्तर देत आहे. हा सर पर्याय याचं स्पष्टीकरण बर अक्षराला सांगू द्या ती बोललीच नाही पहिलाच बोलते. हा अक्षराला सांग. समोरील गुणाकार 7 गुणिले 8 7 56 बरोबर आणि आडव्या जर केला तर 4 त्रिक 12 56 वजा 12 बरोबर 44. बरोबर आहे. वजाबाकी 44. हा पुढं 9 वजा 45 आणि 7 चोक 28 त्यांची वजाबाकी केली तर आणि 4 7 28 तुमची वजाबाकी सर तिथं मध्ये 17 येते. कुठं रे सर तिथं 31 च्या जागी कारण की सर 9 5 45 आणि 7 चोक 28 यांची वजाबाकी 17. 9 5 45 14 नाही काय झालंय टाईप करताना माझ्या मिस्टेक झाली. तिथं आहे की नाही 4च्या जागेवर 2 करा बघा 2
एकच मिनिट थोडं बॅग जातो. तिथं जे 4 आहे का नाही त्या ठिकाणी 2 पाहिजे. आता सांगा आपण 9 पाचा 45 14 31. आता 6 9 54 आणि 8 24 पण वजा केलं 30. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. नेक्स्ट तर 72 तर 72 शुभ शिंदे. पहिला कोणी उत्तर तर अनुष्का कसबे सांगू. सर 16 12 गुणिले 8 बरोबर 96. 14च्या निम्मे 7 9 गुणिले 7 बरोबर 63. 16च्या निम्मे 9 72. पर्याय क्रमांक 2. बारसक बरं इथं सिम्प्लिफाय करतो. बे 1 बे बेसक 12 आणि 16 सक 96. खालच्या दोघाचा गुणाकार करायचा आणि 2 न भागायचं. मग इथं बघा 14 गुणिले 9 भागिले 2 बे 1 बे बे 7 14 आणि 7 9 63. खालचा 18 आणि 8 चा गुणाकार करून 2 न भागलं. बे 1 बे बे 9 18 आणि 9 8 72. पर्याय क्रमांक 2 बरोबर. चला पुढचा प्रश्न 22. पर्याय क्रमांक पर्याय 3 क्रमांक 3 शुभ शिंदे. पर्याय क्रमांक 3 सैदाडस. पर्याय क्रमांक 3 शुभ शिंदे. पर्याय क्रमांक 3 महिमा कसबे. चारचा वर्ग 16 अधिक 3 चा वर्ग 16 25. 4चा सातचा वर्ग वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9 यांची बेरीज वर आली बघा. तसे तर सहाचा खाली वर्ग 7चा वर्ग अधिक 2चा वर्ग 6चा वर्ग 36 2चा वर्ग 4 आणि 36 आणि 4 ची बेरीज किती आली 40. 5चा वर्ग अधिक 4चा वर्ग 5चा वर्ग 25 आणि 4चा वर्ग 16 किती आली बेरीज 41. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. नेक्स्ट हे गेल्या वर्षी परीक्षेत आलेले प्रश्न आहेत 3 23 24 25. आता जे नवीन मुलं आहेत का नाही त्यांना हे 3 प्रश्न आलं होतं. आता या 2 संख्या लहान आहेत. मग ह्या दोघांवरून 100 कसं आलं बघा. 13 आणि 7चा गुणाकार किती रे 91. 91 मधील अंक कुठले आहेत 2 रे 91 मध्ये किती ती 10 10चा वर्ग आणि 10चा वर्ग 100. तसे तर 17 आणि 5चा गुणाकार करा 85 मध्ये जे अंक आहे त्यांची बेरीज करा 13 13 आणि 13चा वर्ग किती
169. 169. 23 आणि 6चा गुणाकार सांगा. 138. पर्याय क्रमांक 3. 18 1 7 12 आणि 13 138. 138 मधील 3 अंकाची बेरीज करा 12. आणि मग 12चा वर्ग 144. पर्याय क्रमांक 3. Next. सर पर्याय क्रमांक 3 महिमा कसबे. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक हा. सर पर्याय क्रमांक 3. हा सांग महिमा सांग. सर कडेच्या अंकांची बेरीज करायची आणि जी बेरीज येते तिची बेरीज करून त्याचा वर्ग मध्ये दिले आहे. म्हणजे 28 मधील 2 आणि 8 ची बेरीज करायची का? हा सर. 2 10 28 अधिक 17 अधिक 41. 8. 41 मधील 4 आणि 1 ची बेरीज 5. हा सर बेरीज 86 येते आणि 8 आणि 7 14. 14चा वर्ग 196. किती ती बेरीज येतं? 28 41 आणि 17ची बेरीज. संख्यांची बेरीज करायची सर. 28 17 आणि 41 तिघींची बेरीज करायची. अंकाची नको ना? हा सर अंकांची म्हणजे 28 अधिक 17 अधिक 41 बरोबर 86 आणि 8 आणि 86 मधला 8 आणि 6 ची बेरीज 14. 14चा वर्ग 196. 86 ती का बेरीज 28 17 आणि 41 ची? हो सर. हा आता 86 चं काय करायचं? 86 ला सर 8 अधिक 6. 86 मध्ये 8 आणि 6 14. 14चा वर्ग 196. अंकाची बेरीज करायची 8 आणि 7 14 आणि 14चा वर्ग 196. मध्ये आले बरोबर. आता इथं 18 आणि 23 18 23 53 ची बेरीज 94. 51 आणि 53 किती? सर 18 23 आणि 53 ची बेरीज 94. 94 येते का? हा हो सर आणि 9 आणि 4 13. 13चा वर्ग 169. 9 आणि 4 13 आणि 13चा वर्ग 169. आता इथं 32 आणि 13 आणि 27 ची बेरीज किती? सर 72 बेरीज येतील 7 आणि 2 9 9 चा वर्ग 81 म्हणून पर्याय क्रमांक 3. आणि 9चा वर्ग 81. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. तुमचा व्हिडिओ चालू करायला सर्वांनी बघू. मला दिसतंय का तुम्ही काय काय करताय? पर्याय क्रमांक 2 196. जान्हवी. हा सर पर्याय क्रमांक 2 अनुष्का कसबे. सर पर्याय क्रमांक 2 अनुष्का कसबे. सांग अनुष्का. सर 4 आणि 3 7 अधिक 7 आणि 1 8 8 आणि 9 17. 17 वजा 2 बरोबर 15. 15चा वर्ग 225.
4 आणि 3 7 आणि 7 14 14 आणि 6 बरोबर 20 20 वजा 2 बरोबर 18 18चा वर्ग 324 2 आणि 1 3 स्पीड हळूहळू सांग. वर्तुळा बाहेरच्या संख्यांची बेरीज करायची. 7 आणि 4 11 11 आणि 6 17 17 आणि 3 20 ना. हो सर हा आता 20 मध्ये 2 वजा करायचं 18 आणि 18चा वर्ग किती 324 324. तसं 2 आणि 3 2 आणि 3 3 आणि 5 8 8 आणि 16 16 वजा 2 बरोबर 14 14चा वर्ग 196 म्हणून पर्याय क्रमांक 2 14चा वर्ग 196 पर्याय क्रमांक 2. आता एक काम करूया आपण. आता तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, बरोबर आहे ना. आता सर्वांनी आपापले व्हिडिओ चालू करायचं. बघा मी दिसतोय का तुम्हाला रे. नाही दिसत. सर माझा कॅमेरा चालू होत नाही. कॅमेरा चालू होत नाही. व्हॉट इज प्रॉब्लेम. एकच मिनिट. बरं असू दे, ठीक आहे. उद्यापासून आपण काय करूया. आता आपला महत्वाचं 3 घटक आज पूर्ण झालं. वर्गीकरण सगळ्यात मोठा घटक, की ज्या वर्गीकरणाला 18 प्रश्न विचारले जातात. समसंबंध की ज्याला 12 प्रश्न विचारले जातात. आणि आज आपण क्रमसंबंध पण संपलाय, 10 प्रश्न विचारले जातात. आणि आज आपण संख्यांची मांडणी संबंध 4 प्रश्न ह्याच्यावर विचारले जातात. म्हणजे 18 आणि 12 30 30 आणि 10 40 40 आणि 4 44 म्हणजे 90 पैकी 44 मार्काच्या प्रश्नाची आपली उजळणी झाली. हा सगळा घटक मी उन्हाळ्यात शिकवला होता. हे रिपीट चाललंय आपल्या सगळं. आता उद्या आपण सांकेतिक भाषा हा घटक चालू करूया. बस करूया. ओके बाय. बाय.